आता आपण वळतो आहोत सोलापुरातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीकडे। सोलापुरामध्ये पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष झालाय। सोलापुरामध्ये फेरीवाल्यांनी मोर्चा काढला होता। यावेळेला त्यांची पोलिसांच्या सोबत धक्काबुक्की झाली। ही धक्काबुक्की इतकी वाढली की तिथे परिस्थिती तणाव निर्माण झाला। ही सगळी परिस्थिती संघर्षाची आणि आटोक्यात येत नाही हे लक्षात आल्यानंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पोलिसांनी आम्हाला पकडलं। आमच्या लोकांना झटापट केली, आमच्या लोकांवरती लाठ्या चालवल्या, आमच्या लोकांचे कपडे सुद्धा फाडले। या गोष्टीचा पहिल्यांदा मी या ठिकाणी जळजळीत निषेध करतो। ज्या पद्धतीनं आज सरकार कुणाला रोजगार देऊ शकत नाही तर त्यांचा रोजगार हिरावून घेऊ शकत नाही। खरं तर चार चाकीवाले असतील, फेरीवाले असतील, भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील किंवा टपरीवाले असतील, हे लोक स्वतःचा रोजगार स्वतः करत आहेत। पण त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे डबे उचलणं, त्यांच्या गाडी घेणं, त्यांचा भाजीपाला जप्त करणं, अशा प्रकारची दंडेलशाही, हुकुमशाही हे महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे। म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतोय।